म्हणजे तुला असं वाटतं की या सगळ्यात जान्हवीची आई दोषी आहे? वाटतं नाही, माझी खात्री आहे. पण तसं तू सिद्ध करू शकत नाहीस आई. का? श्री आणि जान्हवीला समोर उभं केलं तर सिद्ध होईलच की. काय झालं? नाही बघ, म्हणजे तुला पटतंय का? म्हणजे तू नक्कीच विचार केला असशीलच, पण मला असं वाटतं की जान्हवीला आपण या सगळ्यापासून दूर ठेवायला हवं. म्हणजे आता ती प्रेग्नंट आहे म्हणून, बाकी काही. बरोबर आहे तुझं. जान्हवीनं फार सोसलंय, विनाकारण सोसलंय. तिचं कोड कौतुक होण्याच्या दिवसात वणवण करत होती ती. म्हणजे सगळं पुन्हा खरं खोटं होणार, साक्षी पुरावे काढले जाणार, आणि जरी ती दोषी ठरली तरी पण ती बाई ते मान्य करेलच असं नाही. उगाच कांगावा करणार, आरडाओरडा करणार, त्यापेक्षा कशाला ते सगळं सोडून देऊया ना आपण. नाही कांता, त्या बाईला मी सोडू शकत नाही. तिनं जे केलंय त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. पण आई, ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? म्हणजे जान्हवीला किती मनस्ताप होईल याचाही विचार व्हायला हवा. जान्हवीला आपण दूर ठेवू हवं तर, पण त्या बाईनं जे केलंय ना तो फार मोठा कौटुंबिक अपराध आहे. एक सुखी संसार मोडण्याचा प्रयत्न करण्याचं पाप तिच्या माथी आहे, आणि तरी ती उजळ माथ्यानं फिरत असेल तर मला ते मान्य नाही. पण काय काय शिक्षा देणार तू तिला? पण ही गोष्ट काय आपण कोर्टात नेऊ शकत नाही. कुटुंबाचे न्याय वेगळे असतात कांता. कोर्टापेक्षा ही मोठी शिक्षा प्रेमाची माणसं देऊ शकतात. म्हणजे जान्हवीचे बाबा या सगळ्यात निरपराध असणार. जान्हवीला जशी नाही तशी त्यांनाही आईच्या कारस्थानाची कल्पना नसणार असा माझा कयास आहे. अगं पण मग जी काही शिक्षा द्यायची ती तिच्या बाबांनाच देऊ दे ना, आपण नको त्यात पडायला. तू का असं बचावाचा पवित्रा घेतोयस रे? हे बघ आई, आता कुठल्याही कारणाने जान्हवी मला पुन्हा या घरापासून दुरावायला नकोय. माझ्या मनात खूप गिल्ट आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं. सतत माझं मन खात राहतं मला. कांता, नाही बघ, या बाबतीत तुम्हाला सगळ्यांची मतं वेगळी असतील आहेत, पण माझ्या मनाला एक टोचणी लागून राहिली आहे, आणि जोपर्यंत जान्हवी आनंदाने या घरात परत येत नाही तोपर्यंत ती तशीच राहणार. म्हणून मला असं वाटतं की आता जर तुझ्या मार्फत संपर्क झालेलाच आहे तर पुन्हा वादाच्या गोष्टीकडून हा विषय ताणायचा कशा करता? म्हणून या बाईला मोकाट सोडायचं? आणि हिनं गोखल्यांचाच नाही, सहस्रबुद्ध्यांचा सुद्धा फार मोठा अपराध केलाय, फार मोठा. स्वतःची मुलगी प्रेग्नंट असताना तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते ही बाई. आणि कशासाठी? स्वतःच्या मूर्ख मुलाला वाचवण्यासाठी आणि काही लाखांसाठी. या अशा लोकांना आपण सरेंडर होत राहिलो ना तर यांची कारस्थानं करण्याचा धीर बळावत राहील, आणि त्याला कुठेतरी खोडा घातलाच पाहिजे. तुला कळतंय का ह्याचं गांभीर्य कांता? हो आई, पण मला फक्त भीती वाटतेय की काय झालं? मी आल्यानंतर असे अचानक बोलायचं थांबलात का? काही नाही, आम्ही जनरल बोलत होतो आम्ही. मग बोला की. नाही झालं आमचं, झालंय बोलून. कमाल आहे. नाही चालू दे तुमचं, मी आहे बाहेर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट श्री. गुड नाईट. काही प्रॉब्लेम आहे का?